हाय फ्रेंड्स, मुख्य जोशी या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यामध्ये जो तांत्रिक घटक आहे त्यामध्ये लसीकरणावर आधारित 25 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. लसीकरणावर 2 व्हिडिओ असणार आहेत. त्याच्यातला हा पहिला भाग आहे आणि दुसरा भाग आपण उद्याच्याला पाहूयात. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तसेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि कोणताही टाइमपास न करता फक्त आणि फक्त आपलं प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्या उत्तराचं स्पष्टीकरण याच्यावरच आपण म्हणजे हेच फक्त या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. कोणताही टाइमपास तुमचा या ठिकाणी होणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षकेचे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्ट ओपन करा. त्या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून एक प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि जर तुम्हाला माझ्याकडून अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा व कायदे, पोषण अभियान, संगणक, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, मराठी व्याकरण, जनरल नॉलेज, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी म्हणजे आपला जो काही सिलेबस आहे ना, तो संपूर्ण सिलेबस या सिलेबसचे रेकॉर्डेड व्हिडिओ यामध्ये दिलेले आहेत. तुमच्या वेळेनुसार कधीही, कुठेही आणि कितीही वेळा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. हा कोर्स तुमच्याकडे 1 वर्ष असतो आणि याचा फायदा तुम्हाला जिल्हा परिषदेमधील मुख्य सेविका, त्याचबरोबर ICDS मार्फत होणाऱ्या ज्या अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या भरती आहे तीच त्या भरतीसाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर जे अंतर्गत म्हणजे ऑलरेडी सेवेमध्ये आहेत आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी अर्ज केलेला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स उपयुक्त आहे. आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. पण फक्त पहिल्या 100 लाडक्या लाडक्या बहिणींसाठीच ही 500 रुपये फी आहे. नंतर याची फी 1000 रुपये होणार आहे. त्यामुळं 1000 व्हायच्या आतच हा कोर्स तुम्ही विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे पहा, भारतात राष्ट्रीय लसीकरण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? त्यालाच आपण नॅशनल व्हॅक्सिनेशन डे असं सुद्धा म्हणतो. तर भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण दिन हा दरवर्षी 16 मार्च या तारखेला साजरा केला जातो. तर 16 मार्च हे त्याचं उत्तर आहे. आता 16 मार्चला का साजरा केला जातो त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहूयात, कारण मी तुम्हाला स्पष्टीकरणासह सगळ्या गोष्टी सांगणार आहे पहा. तर 16 मार्च 1995 रोजी भारतातील पहिली तोंडावाटे देण्याची पोलिओ जी लस आहे ती देण्यात आली. त्याला OPV असं म्हणतात. याच्यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न येतात की तोंडावाटे दिली जाणारी जी पोलिओची लस आहे तिला काय म्हणतात? तर OPV म्हणतात. या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 16 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेले आहेत की भारतामध्ये लसीकरणाची सुरुवात कधी झालेली आहे? तर भारतामध्ये लसीकरणाची सुरुवात ही 1995 मध्ये झालेली आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता दुसरा प्रश्न आपण पाहूयात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यानंतर स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला लसीकरणाचे जनक असं म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर फादर ऑफ इम्युनॉलॉजी किंवा फादर ऑफ व्हॅक्सिनेशन असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये एडवर्ड जेन्नर जे आहेत त्यांनाच लसीकरणाचे जनक असं म्हटलं जातं. एडवर्ड जेन्नर यांना लसीकरणाचे जनक असं म्हणतात. आता का बरं त्यांना जनक म्हणलं जातं ते सुद्धा आपण पाहूयात. तर एडवर्ड जेन्नर यांनी 1796 मध्ये जगातील पहिली लस, जगातील पहिली लस कोणती आहे? तर देवीची लस, जिला आपण स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन असं म्हणतो, शोधून काढली. त्यामुळे त्यांना लसीकरणाचे जनक असं म्हटलं जातं. लक्षात राहील सगळ्यांच्या. तर देवीच्या लसीचा शोध कोणी लावला? एडवर्ड जेन्नर. आणि जगातील पहिली लस कोणती आहे? तर देवीची लस आहे. देवी नावाचा एक आजार होता, आता त्याचं निर्मूलन झालेलं आहे. त्यामुळं ते आपल्याला माहित नाही, पण आपले जे वडील आई आहेत त्यांना विचारा, त्यांच्या दंडावर देवीच्या लसीची खून असेल पहा, अशी गोल आकाराचा हे असतो चट्टा. भारतात पूर्ण लसीकरण कव्हरेज मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम सुरू केली आहे? आता भारतामध्ये पूर्ण लसीकरण कव्हरेज मिळवण्यासाठी केंद्र सरकारने मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम सुरू केलेली आहे. तर मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? तर लसीकरणाशी संबंधित आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती द्यायची झाली तर मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम
डिसेंबर 2014 मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली. याचा मुख्य उद्देश 2 वर्षांपर्यंतची मुले आणि गरोदर महिलांचे पूर्ण लसीकरण करणे हा होता. आता याला इंद्रधनुष्य असं नाव का देण्यात आलं माहित आहे का? आपला जो इंद्रधनुष्य असतो त्यामध्ये किती रंध्र असतात? तर 7 रंध्र असतात. मग सुरुवातीला हे जे मिशन इंद्रधनुष्य आहे ते फक्त 7च रोगांसाठी हे मिशन चालवण्यात आलं होतं. पण आता ते किती रोगांसाठी आहे? तर 18 रोगांसाठी लसी दिल्या जातात. पण सुरुवातीला 7च रोगांसाठी दिल्या जात होत्या. सुरुवात कधी झाली? डिसेंबर 2014 मध्ये. त्यावेळेला भारताचे पंतप्रधान कोण होते? तर आत्ताचेच माननीय नरेंद्र मोदी हे होते. त्याच्यानंतर कोणामार्फत मिशन इंद्रधनुष्य चालवलं जातं असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे चालवलं जातं. कोणासाठी चालवलं जातं? तर 2 वर्षांपर्यंतची मुले आणि गरोदर महिला यांच्यासाठी चालवलं जातं. तर मला वाटतं बरीचशी माहिती तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे वेगवेगळे प्रश्न कसे परीक्षेत विचारले जातात हे सुद्धा तुम्हाला यातनं कळत आहे. BCG ही लस खालीलपैकी कोणत्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी दिली जाते? आता BCG ही जी लस आहे ना, सगळ्यांना माहिती आहे की BCG लस कुणासाठी दिली जाते? तर क्षय रोग, त्यालाच आपण काय म्हणतो? TB असं म्हणतो शॉर्टकटमध्ये. तर क्षय रोगासाठी BCG ही लस दिली जाते. आता त्याच्याविषयी विशेष माहिती द्यायची झाली तर BCG याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. काही परीक्षांना आपल्याला BCGचा फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. तर BCGचा फुल फॉर्म आहे बॅसिली टाल्मिटी ग्विरिन असा त्याचा फुल फॉर्म होतो. तर हा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. ही लस क्षय रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी नवजात बालकाला जन्मानंतर लगेच दिली जाते. कधी दिली जाते? तर जन्म झाल्यानंतर लगेच ही लस त्या नवजात बालकाला दिली जाते. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आता DPT या त्रिगुणी लसीमध्ये पीचा अर्थ काय आहे? आता मुळामध्ये हे जे DPT आहे ना, ही रोगांचीच नाव आहेत. म्हणजे ते मी तुम्हाला पुढे सांगतो सगळं. आता DPT मध्ये जो पी आहे त्या पीचा जो अर्थ आहे ना, तो त्या पीचा अर्थ आहे पहा घटसर्प. घटसर्प म्हणजे काय? तर पर्टुसिस. घटसर्प म्हणजे काय? तर पर्टुसिस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये घटसर्प. म्हणजे आपले जो घसा असतो ना तिथं असं काय म्हणतात सूज आल्यासारखं किंवा आपण त्याला डांग्या खोटला म्हणतो पहा. तर तोच पर्टुसिस आपल्या घशाशी संबंधित आहे तो. तर घटसर्प किंवा डांग्या खोटला. आता DPT लसमध्ये 3 नाव आहेत. त्या तिन्ही नावांचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. DPT लस 3 आजारांपासून संरक्षण करते. त्याच्यामध्ये D म्हणजे डिप्टेरिया. काय म्हणत आहे मी? D म्हणजे डिप्टेरिया, त्याला आपण घटसर्प असं म्हणतो. P म्हणजे पर्टुसिस, त्याला आपण डांग्या खोकला असं म्हणतो. आणि T म्हणजे टिटॅनस म्हणजेच काय? धनुर्वात. मला वाटतं इथं टाईप मिस्टेक झालेली आहे. पर्टुसिस आणि घटसर्प असं दिलंय. आपल्याला प्रश्न 1 मिनिट मी प्रश्न थोडासा हे करतो. इथं काहीतरी टाईप मिस्टेक झाली. आपल्याला काय दिलंय? DPT या लसीमध्ये पीचा अर्थ काय आहे? तर पीचा अर्थ पर्टुसिस म्हणजे डांग्या खोकला. तर इथं घटसर्पच्या ऐवजी ना डांग्या खोकला पाहिजे होतं. इथं टाईप मिस्टेक झाली. इथं बरोबर दिलेलं आहे पर्टुसिस किंवा डांग्या खोकला. आणि खाली पण मी स्पष्टीकरणामध्ये पण दिलंय तुम्हाला बरोबर की D म्हणजे डिप्टेरिया म्हणजे घटसर्प, P म्हणजे पर्टुसिस म्हणजेच डांग्या खोकला आणि T म्हणजे टिटॅनस म्हणजेच धनुर्वात. आता याच्यामध्ये बऱ्याच परीक्षांना हा पण प्रश्न विचारला जातो की DPT ही लस कोणासाठी दिली जाते? तर घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या 3 आजारांसाठी ही एकच लस दिली जाते. हिला त्रिगुणी लस असं सुद्धा म्हटलं जातं बरं का. त्याच्या पुढे मानवी इतिहासात लसीकरणामुळे पूर्णपणे उपटून टाकण्यात आलेला पहिला संसर्गजन्य आजार कोणता? तर मी तुम्हाला वरच सांगितलेलं आहे की पहिली लस कोणती आहे? तर पहिली लस आहे देवीची लस. मग हा जो देवीचा आजार आहे म्हणजे मानवी इतिहासात लसीकरणामुळे पूर्णपणे उपटून टाकण्यात आलेला पहिला संसर्गजन्य आजार कोणता आहे? तर देवी रोग हा आजार आहे. आणि याची लस कोणी शोधून काढलेली आहे? तर एडवर्ड जन्नर यांनी शोधून काढलेली आहे. आता त्याच्याविषयी विशेष माहिती पहा. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच हुचा फुल फॉर्म होतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. या हुची स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948 या दिवशी झालेली आहे. म्हणून दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर जागतिक आरोग्य संघटनेने 1900 आणि हुचं मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे बरं का. भारतामध्ये त्यांचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे भारतासाठी, पण जागतिक मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे जिनेवा.
तर इथे पहा, जागतिक आरोग्य संघटनेने 1980 मध्ये जगातून देवी या रोगाचे पूर्णपणे निर्मूलन झाल्याची घोषणा केली. तर देवी या रोगाचं निर्मूलन कधी झालं? तर 1980 मध्ये. कोणी घोषणा केली? WHO घोषणा केलेली आहे. चला, त्याच्या पुढे आता असे वेगवेगळे प्रश्नांची तयारी तुमची होणार आहे प्रॉपर. तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे आणि बेल आयकॉनचं बटन टच करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि व्हिडिओला हाईप करा, लाईक केल्यानंतर हाईप करा. चला, पुढचा प्रश्न आहे पहा, पोलिओची तोंडावाटे दिली जाणारी लस म्हणजेच OPV कोणी शोधली? बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न रिपीट होतो. आता ही जी लस आहे ना, ही कोणी शोधलेली आहे माहिती आहे का? तर अल्बर्ट साबिन यांनी शोधलेली आहे. कोणी शोध लावलेला आहे? अल्बर्ट साबिन यांनी तोंडावाटे दिली जाणारी जी पोलिओची लस आहे तिचा शोध लावलेला आहे. आता इथे पहा, ओरल पोलिओ व्हॅक्सिन OPVचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. मे बी तुम्हाला फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. तर OPVचा फुल फॉर्म काय आहे? ओरल पोलिओ व्हॅक्सिनचा शोध अल्बर्ट साबिन यांनी लावला. तर पोलिओचे इंजेक्शन म्हणजेच IPV जोनास साल्क यांनी विकसित केले आहे. तर लक्षात राहील सर्वांच्या की OPV म्हणजे तोंडावाटे दिली जाणारी जी लस आहे तिचा शोध हा अल्बर्ट साबिन यांनी लावला आणि IPV म्हणजे इंजेक्शन वाटे दिली जाणारी जी पोलिओची लस आहे तिचा शोध जोनास साल्क यांनी लावलेला आहे. तर दोन्ही मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. चला, त्याच्या पुढे आता पेंटाव्हॅलंट लस एकूण किती आजारांपासून बालकांचे रक्षण करते? तर पेंटाव्हॅलंट ही जी लस आहे ना, एकूण 5 आजारांपासून बालकांचे रक्षण करते. किती आजारांपासून करते? तर 5 आजारांपासून बालकांचं रक्षण करते. आता ही जी पेंटाव्हॅलंट लस आहे ना, ही 5 प्राणघातक आजारांपासून संरक्षण करते. आता ते आजार कोणकोणते आहेत हे पण लक्षात ठेवा. म्हणजे पेंटाव्हॅलंट लस कोणत्या आजारासाठी दिली जाते असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात या तिघांसाठी आपण त्रिगुणी लस म्हणजे DPT सुद्धा देतो. त्या व्यतिरिक्त हिपॅटायटिस बी आणि हिब असे ते 5 आजार आहेत. लक्षात राहील सगळ्यांच्या. पहिले 3 तर तुम्हाला त्रिगुणी लस म्हणजे DPT साठी लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हिपॅटायटिस बी आणि हिब ऍड केला की पेंटाव्हॅलंट लस तिथं होते. क्लिअर झालंय? चला, त्याच्या पुढे आता 9वा प्रश्न आहे पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. रॅबीज हिसकलेल्या प्राण्यांच्या चावण्यामुळे होणारा आजार, रॅबीज रोगांवरील प्रतिबंधक लसीचा शोध कोणी लावला? आता त्याला रेबीज असं आपण म्हणतो बरं का, रेबीज. तर रेबीज किंवा रॅबीज याच्यावर असणारी जी रोग प्रतिबंधक लस आहे त्याचा शोध लावलेला आहे लुईस पाश्चर यांनी लावलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे लुईस पाश्चर. त्याला आता आपण विशेष माहिती पाहूयात. तर फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी रेबीज किंवा रॅबीज आणि अँथ्रॅक्स, आता अँथ्रॅक्स हा जो आजार आहे ना हा प्राण्यांना होतो बरं का, माणसांना होत नाही. अँथ्रॅक्स या रोगांवरील लसींचा शोध लावला. तसेच त्याने पाश्चरायझेशन पद्धतीचा सुद्धा शोध लावलेला आहे. पाश्चर म्हणतो की नाही आपण, त्याच्यावरून पाश्चरायझेशन. क्लिअर झालंय? तर लुईस पाश्चर यांनी हे 3 शोध लावलेत: रॅबीज लस, अँथ्रॅक्स या आजारावरची लस आणि पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन म्हणजे दूध विशिष्ट तापमानाला तापवलं की त्याच्यातले जंतू मरून जातात पहा, ते पाश्चरायझेशनच असतं. भारतात कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यासाठी कोविशिल्ड ही लस कोणत्या संस्थेने उत्पादित केलेली आहे? आता कोविशिल्ड नावाची जी लस आहे ना ती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेली आहे आणि हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठं आहे? आपल्या पुण्यामध्ये आहे. ते पण माहिती असू द्या. पुनावाला, आदर पुनावाला असं त्यांचं नाव आहे. त्याच्या पुढे पाहता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे यांनी ॲस्ट्रोझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली कोविशिल्ड लस भारतात मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलेली आहे. अजूनही आपल्याला 15 प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक विकत घ्या. पण हे ई-बुक आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वाचू शकता किंवा लॅपटॉपवर वाचू शकता किंवा संगणकावर वाचू शकता. तुमच्या ॲपमध्येच फक्त ते डाउनलोड होतं, मोबाईलमध्ये डाउनलोड करून प्रिंट काढता येत नाही, हे पण लक्षात असू द्या. याची फी फक्त 200 प्लस GST आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो. म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा व कायदे, पोषण अभियान, संगणक, झालेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मराठी व्याकरण, GK, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी. पण तुम्ही जर अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतलेला असेल तर ई-बुक सेपरेट घ्यायची गरज नाही.
ई बुकमध्ये जे काही दिलेलं आहे ते सगळं या अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समध्ये दिलेलं आहे. माझा सल्ला असा राहील, हा अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्या. म्हणजे प्रॉपर व्हिडिओमधून व्यवस्थित छान शिकता येतं आणि ई बुकची सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. याची फी 500 आहे आणि जर ई बुक घ्यायचा असेल तर त्याची फी ₹200 आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा 18 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लस गरोदर महिलांना प्रामुख्याने दिली जाते? आता ज्या गरोदर महिला असतात त्यांना दिली जाणारी लस कोणती आहे माहिती आहे का? तर टीटीची लस किंवा टीडी, टिटॅनस टॉक्सॉइड असं त्याला म्हटलं जातं. तर टीटीची लस ही कुणाला दिली जाते? प्रामुख्याने गरोदर महिलांना दिली जाते. आता गरोदरपणात आई आणि होणाऱ्या बाळाला धनुर्वात, आता ही जी टिटॅनस लस आहे टीटीची, ती धनुर्वाताच्या विरोधात असते बरं का. तर आई आणि होणाऱ्या बाळाला धनुर्वात संसर्गापासून वाचवण्यासाठी टिटॅनस टॉक्साइड म्हणजेच टीटी किंवा टीडी लस दिली जाते. चला त्याच्या पुढे आता गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध, म्हणजे गर्भाशयाचा जो मुखाचा भाग असतो तिथं होणारा जो कर्करोग असतो त्या कर्करोगाविरुद्ध संरक्षण देणारी लस कोणती? आता तो गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग होतो त्याला काय म्हणलं जातं माहिती आहे का? सर्व्हिकल कॅन्सर असं त्याला म्हणलं जातं. एक मिनिट, त्याला काय म्हणलं जातं? तर सर्व्हिकल कॅन्सर असं म्हटलं जातं. तर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध जी लस दिली जाते तिला HPV लस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं तिला? HPV लस असं आपण म्हणतो. आता त्याच्याविषयी माहिती द्यायची झाली तुम्हाला HPV लसीविषयी, तर त्याची माहिती अशी आहे पहा की HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलो, एक मिनिट, HPV त्याचा फुल फॉर्म काय होतो माहिती आहे? तर ह्युमन पॅपिलो व्हायरस असा त्याचा फुल फॉर्म होतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा प्रामुख्याने ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. हा पण प्रश्न लक्षात ठेवा बरं का, की गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रामुख्याने कशामुळे होतो? तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. याविरुद्ध संरक्षण मिळवण्यासाठी मुलींना HPV ही लस दिली जाते. क्लिअर झाले? चला याच्यातून तुमचे 2 प्रश्न तयार झालेले आहेत. त्याच्या पुढे आता रोटा व्हायरस लस मुलांमध्ये कोणत्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी दिली जाते? तर ही जी रोटा व्हायरस ही जी लस आहे ना, ही तीव्र अतिसार म्हणजे त्याला आपण डायरिया असं म्हणतो, त्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी दिली जाते. आता याच्याविषयी विशेष माहिती तुम्हाला द्यायची झाली तर लहान मुलांमध्ये रोटा व्हायरसमुळे होणाऱ्या तीव्र अतिसारामुळे पाण्याचे प्रमाण कमी होऊन मृत्यू ओढवू शकतो. याला रोखण्यासाठी ही लस तोंडाद्वारे थेंबाच्या स्वरूपात दिली जाते. चला त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पहा, लसींचा साठा करण्यासाठी किंवा त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुरक्षित तापमान साखळीला काय म्हटलं जातं? तर त्या साखळीला आपण काय म्हणतो माहिती आहे का? तर कोल्ड चेन असं म्हणतो. कारण ते एकदम थंड अशा याच्यामध्ये नेली जाते पहा. गरमी जास्त चालत नाही, तापमान कमी लागतं, त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं? कोल्ड चेन असं म्हटल्या जातं. आता कोल्ड चेन विषयी जर तुम्हाला माहिती द्यायची झाली तर ती माहिती पहा. लसींची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी उत्पादनापासून ते रुग्णाला देईपर्यंत विशिष्ट कमी तापमानात, साधारणपणे ते तापमान किती असतं ते पहा, 2 ते 8 अंश सेल्सिअस ठेवावे लागते. या प्रक्रियेलाच कोल्ड चेन असं म्हटलं जातं. तर हे तापमान सुद्धा लक्षात ठेवा की लसीकरणासाठी जे नेल्यात येतं ते 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमान लागतं. MMR ही लस कोणत्या 3 आजारांवर प्रभावी आहे? व्हेरी IMP प्रश्न आहेत बरं का, अतिशय छान असे प्रश्न आहेत. तर MMR ही जी लस आहे ना, ही गोवर, गालगुंड आणि रुबेला या आजारांसाठी प्रभावी आहे. तर MMR ही कुणासाठी असते? गोवर, गालगुंड आणि रुबेला या 3 आजारांसाठी आहे. आता त्याच्याविषयी विशेष माहिती तुम्हाला द्यायची झाली तर MMR लस मुलांना मेसल्स म्हणजेच गोवर, मम्स म्हणजे गालगुंड आणि रुबेला म्हणजेच जर्मन गोवर या 3 संसर्गजन्य आजारांपासून वाचवते. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता त्याच्या पुढे पहा 16 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 16 नंबरचा प्रश्न आहे, लसीकरणामुळे शरीरामध्ये खालीलपैकी काय तयार होते जे रोगांशी लढण्यास मदत करते? तर लसीकरणामुळे शरीरामध्ये काय तयार होतं माहिती आहे का? तर अँटीबॉडीज तयार होत असतात. काय तयार होत असतात? अँटीबॉडीज तयार होत असतात आणि ज्या रोगांशी लढण्यामध्ये मदत करतात. तर डी हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची झाली, जेव्हा शरीरात लस दिली जाते
तेव्हा ती शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करते आणि विशिष्ट जंतूंविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात. काय तयार होतात? अँटीबॉडीज तयार होत असतात. चला त्याच्या पुढे आता भारताला जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी अधिकृतपणे पोलिओ मुक्त देश घोषित केला आहे? आता भारतामध्ये ना पोलिओचे रुग्ण हे आढळत नाहीत बरं का. तर कोणत्या वर्षी घोषित केलेलं आहे माहिती आहे का? 2014 मध्येच म्हणजे हुने म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ मुक्त देश म्हणून घोषित केलेलं आहे. तरी पण आपल्याकडे पोलिओ लसीकरण कार्यक्रम राबवला जातो हे लक्षात ठेवा सर्वांनी. आता त्याची विशेष माहिती द्यायची झाली तुम्हाला तर 27 मार्च 2014 रोजी भारताला अधिकृतपणे पोलिओ मुक्त देश म्हणून घोषित करण्यात आले. कारण 2018 नंतर भारतात एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. तर 2014 मध्येच आपण पोलिओ मुक्त झालेलो आहोत आणि त्याचं कारण आहे की 2018 नंतर एकही पोलिओचा रुग्ण आढळला नाही. पोलिओ हा आजार लहान मुलांना होतो. त्याला लहान मुलांचा पक्षघात असं सुद्धा म्हटलं जातं. खालीलपैकी कोणती लस केवळ तोंडावाटे दिली जाते? आता याच्यामध्ये तोंडावाटेच दिली जाणारी जी लस आहे ना ती आहे OPV. OPV म्हणजेच ओरल पोलिओ व्हॅक्सिन असा त्याचा फुल फॉर्म होतो. त्याच्या पुढे पहा इथं पहा स्पष्टीकरणमध्ये पण दिले म्हणजे उत्तरामध्ये OPVचा फुल फॉर्म दिलेला आहे ओरल पोलिओ व्हॅक्सिन आणि मग OPV ही पोलिओची लस 2 थेंबाच्या स्वरूपात तोंडावाटे दिली जाते. ते 2 बूंद जिंदगीची अशी काहीतरी ऍड असते पहा जेव्हा पोलिओ लसीकरण असतं त्यावेळेला तर ही याच लसीची असते. इतर बहुतांश लसी ह्या इंजेक्शनद्वारे स्नायूंमध्ये किंवा त्वचेखाली दिल्या जातात. त्याच्या पुढे आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत 19 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे भारताची पहिली स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिन कोणत्या कंपनीने विकसित केली? आता भारताची पहिली स्वदेशी कोरोना लस कोणती असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय द्यायचं आपल्याला? कोव्हॅक्सिन द्यायचं आहे. ही कोणत्या कंपनीनं विकसित केली तर त्या कंपनीचं नाव आहे पहा भारत बायोटेक हे त्या कंपनीचं नाव आहे. मला वाटतं या कंपनीचं मुख्यालय हैदराबाद आहे. तर भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन विकसित केलेली आहे आणि कोविशिल्ड आपलं पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूटने. आता कोव्हॅक्सिन ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारत बायोटेक हैदराबाद बरोबर आहे ने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या सहकार्याने विकसित केलेली आहे. आता त्याच्या पुढे पहा सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत जपानी एन्सेफलायटिस ही लस कोणत्या आजाराविरुद्ध दिली जाते? आता सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत जपानी एन्सेफलायटिस ही जी लस आहे ना ही लस मेंदूज्वर या आजाराच्या विरुद्ध दिली जाते. कोणत्या आजाराच्या विरुद्ध दिली जाते? मेंदूज्वर या आजाराच्या विरुद्ध दिली जाते. ब हे त्याचं उत्तर आहे. आता जपानी एन्सेफलायटिस हा डासांमुळे होणारा एक प्रकारचा विषाणूजन्य मेंदूज्वर आहे. हा प्रामुख्याने काही निवडक प्रभावित जिल्ह्यांमध्ये लहान मुलांना दिला जातो. अजूनही आपल्याला 5 प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. यामधनं तुमचा संपूर्ण सिलेबस संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होणार आहे आणि फक्त पहिल्या लाडक्या 100 बहिणींसाठी हा कोर्स 500+ GST ला आहे. त्यानंतर याची फी 1000 रुपये होणार आहे. तर पहिल्या 100 लाडक्या बहिणी होण्यासाठी 500 मध्ये हा कोर्स घेऊन टाका. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे पहा त्याच्या पुढे जेव्हा लोकसंख्येचा मोठा भाग लसीकरणामुळे रोगाविरुद्ध प्रतिकारक्षम बनतो ज्यामुळे न लसीकरण झालेल्या लोकांचेही रक्षण होते त्या स्थितीला काय म्हटलं जातं? आता ती जी स्थिती असते ना त्या स्थितीला आपण हार्ड इम्युनिटी असं म्हणतो. काय म्हणतो आपण? हार्ड इम्युनिटी. हे सगळे शब्द ना आपण कोरोनाच्या वेळेला ऐकलेले आहेत पहा. तर जेव्हा लोकसंख्येचा मोठा भाग लसीकरणामुळे रोगाविरुद्ध प्रतिकारक्षम बनतो ज्यामुळे न लसीकरण झालेल्या लोकांचेही रक्षण होते त्या स्थितीलाच आपण काय म्हणतो? हार्ड इम्युनिटी असं म्हणतो. आता त्याच्या पुढे 22वा याच्याविषयी माहिती द्यायची झाली तर लोकसंख्येतील बहुसंख्य लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्यामुळे रोगाचा प्रसार थांबतो ज्याला हार्ड इम्युनिटी म्हणतात. यामुळे कमकुवत घटकांचेही आपोआप रक्षण होते. म्हणजे ज्यांनी लस घेतली नाही त्यांचं सुद्धा रक्षण होतं एकदा हार्ड इम्युनिटी डेव्हलप झाली की. नवजात बालकाला जन्मानंतर 24 तासांच्या आत खालीलपैकी कोणती लस देणे बंधनकारक आहे? आता जो नवजात बालक असतो ना त्याला जन्मानंतर 24 तासांच्या आत हेपॅटायटिस बी ही जी लस आहे ना
ते देणं बंधनकारक आहे. काय उत्तर आहे त्याचं? हेपॅटायटिस बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं झालं तर जन्मानंतर लगेच 24 तासांच्या आत BCG, OPV चा 0 डोस आणि हेपॅटायटिस बी चा जन्माचा डोस देणे अत्यंत आवश्यक असते. आता त्याच्या पुढे 23 नंबरचा प्रश्न पहा. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत सुरुवातीला एकूण किती रोगांवर मोफत लसीकरण केले जात असे? तर हे जे मिशन इंद्रधनुष्य होतं ना त्याच्या अंतर्गत सुरुवातीला 7च रोगांवर लसीकरण केलं जायचं. पण आता मला वाटते 18 रोगांवर लसीकरण केलं जातं. तर 7 हे त्याचं उत्तर आहे. वर पण मी तुम्हाला याची माहिती दिली होती. इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. सुरुवातीला 7 रोगांसाठीच होतं म्हणून त्याला इंद्रधनुष्य नाव दिलेलं होतं. इथे पहा 2014 मध्ये जेव्हा ही मोहीम सुरू झाली तेव्हा 7 प्रमुख आजारांवर ते आजार कोणकोणते? घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि हेपॅटायटिस बी लक्ष केंद्रित करत होती. म्हणून याला इंद्रधनुष नाव दिले गेले. याचा आता यात आणखी रोगांचा समावेश केला आहे. आता एकूण 18 रोग आहेत. आता त्याच्या पुढे 24 नंबरचा प्रश्न आहे. लसीकरण हे रोगप्रतिकारक शक्तीच्या कोणत्या प्रकारात मोडते? तर लसीकरण हे जे आहे ना रोगप्रतिकारक शक्तीच्या कृत्रिम ऍक्टिव्ह प्रतिकार शक्ती म्हणजे आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी याच्यामध्ये मोडतं. ब हे त्याचं उत्तर आहे. आता याची विशेष माहिती तुम्हाला द्यायची झाली तर कृत्रिम ऍक्टिव्ह प्रतिकार शक्ती म्हणजे काय? तर लसीकरणाद्वारे शरीरात मुद्दामून मृत किंवा कमकुवत जंतू सोडले जातात ज्यामुळे शरीर स्वतःहून कृत्रिमरित्या सक्रिय होऊन अँटीबॉडीज तयार करते. म्हणजे लस म्हणजे काय असतं? तर ज्या रोगाच्या विरुद्ध लस दिली जाते त्या रोगाचे कमकुवत जंतूच आपल्या शरीरामध्ये सोडले जातात. त्याच्या पुढे पाहता PCV म्हणजेच निमोकोकल कंजुगेट व्हॅक्सिन ही लस बालकांना कोणत्या आजारापासून वाचवण्यासाठी दिली जाते? आता PCVचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा बरं का तुम्ही. तर ही लस कोणासाठी दिली जाते माहिती आहे का? नावातच आहे निमोकोकल म्हणजेच निमोनिया याच्यासाठी दिली जाते. ड हे त्याचं उत्तर आहे निमोनिया. आता याची विशेष माहिती तुम्हाला द्यायची झाली तर PCV लस लहान मुलांमध्ये निमोकोकल जीवाणूंमुळे होणाऱ्या निमोनिया आणि गंभीर श्वसन संस्थेच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी दिली जाते. आता निमोनिया कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर न्यूमोकोकल या जीवाणूमुळे होतो हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक विकत घ्या. फक्त 200+ GST मध्ये हे ई-बुक उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये झालेले पेपर दिलेत प्लस संपूर्ण सिलेबस सुद्धा दिलेला आहे. पण जर अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतलेला असेल तर ई-बुक घ्यायची आवश्यकता नाही. यामध्ये सुद्धा झालेले पेपर आणि सगळे व्यवस्थित दिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.